हॅलो फ्रेंड्स, TYBSCमध्ये आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक लॉ शिकलेलो होतो. त्याचं नाव होतं लॅम्बर्ट्स बीएस लॉ. आता आज आपण दुसरा जो लॉ आहे त्या लॉकडे थोडंसं जाऊया. त्याचं नाव आहे लॅम्बर्ट्स बीएस लॉ. पहिला आपण फक्त लॅम्बर्ट्स लॉ बघितला होता, आपण फक्त लॅम्बर्ट्स बीएस लॉ. आता मला असं वाटतं की तुम्हाला मागच्या वेळेला सगळं सांगितलेलं आहे की बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट व्हेन पासिंग थ्रू एनी मीडियम ॲट दॅट टाइम सम लाईट इज ॲब्सॉर्ब, सम लाईट इज रिफ्लेक्टेड अँड सम लाईट इज ट्रान्समिटेड. ओके, त्याच आधारावरती हा दुसरा आपल्याला थेरम जो आहे त्यातला लॉ जो आहे तो आहे. तर तो लॉ काय आहे पहिला बघा. व्हेन अ बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज पासिंग थ्रू एनी होमोजेनियस मीडियम ॲट दॅट टाइम, ओके, नाउ सी rate of decrease in intensity of the radiation after passing through any homogeneous media is directly proportional to the incident radiation as well as the concentrations of that solution also. Okay, हा त्यातला लॉ आहे. तर लॉ मला असं वाटतं की आपण इथं लिहिलाय लॉ. तर लॉचं थोडंसं आपण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट बघितला. व्हेन अ बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज पासेस थ्रू अ होमोजेनियस मीडियम, हा नेहमीसारखंच आहे. ॲट दॅट टाइम रेट ऑफ डिक्रीज इन इंटेन्सिटी ॲट द सेम टाइम, मला असं वाटतं की हे मागच्या वेळेला आपण डिफाईन केलं आहे, पुन्हा एकदा आपण बघू. ज्यावेळेला एवढी लाईट येते, एखाद्या हा मीडियम आहे असं गृहीत धरा, ह्या मीडियमवरती ज्यावेळेला लाईट येते, ती लाईट यातनं पास होते, त्यावेळेला ती लाईट थोडीशी कमी राहते. त्याचं कारण असं आहे, जेवढी आली तेवढी ह्याच्यामधनं पास होत नाहीये. त्याचं कारण असं आहे, त्याची दोन कारण आहेत. एक पहिला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, लाईट इकडे येणं म्हणजे इन्सिडेंट लाईट, इथनं लाईट पास होणं म्हणजे ट्रान्समिटेड लाईट, बरोबर ना. मग इथं येणं म्हणजेच इन्सिडेंट लाईट. इन्सिडेंट लाईट ही बऱ्याच वेळेला ॲब्सॉर्ब केली जाते त्या मीडियाद्वारे. दुसरी गोष्ट रिफ्लेक्ट होते काही लाईट, आणि जी राहिलेली लाईट आहे ती ह्यातनं ट्रान्समिट होते. ओके, आता आपण काय म्हणतो, इथं जी आलेली लाईट आहे ती ट्रान्समिट होणाऱ्या लाईटपेक्षा जास्त आहे, म्हणजे ट्रान्समिट होणारी जी लाईट आहे ती थोडीशी कमी आहे. रेट ऑफ डिक्रीज इन इंटेन्सिटी असं म्हटलंय आपण. रेट ऑफ डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, म्हणजे ह्या ज्या रेडिएशन आल्या त्या रेडिएशनचा रेट जो डिक्रीज झाला, म्हणजे इथून ट्रान्समिट होताना जो कमी झाली, ती कमी कशामुळे झाली त्यांनी सांगितले, रेडिएशन विथ थिकनेसेस ऑफ ऍब्सॉर्बिंग मीडियम, म्हणजे हा जो थिकनेसेस आहे ऍब्सॉर्बिंग मीडियमचा, त्याच्यामुळे ते कमी झाले असं त्यांचं म्हणणं आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इन्सिडेंट रेडिएशन ॲज वेल ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. पूर्वीच्या लॉमध्ये काय होतं बघा, इथे येणारी लाईट, पास होणारी लाईट. ओके, दोन लाईटचा फक्त हिशोब केला होता. आम्ही इथे येणाऱ्या लाईटपेक्षा पास होणारी लाईट कमी आहे, म्हणजे ट्रान्समिट होणारी लाईट कमी आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? ॲट दॅट टाइम ही टोल्ड दॅट देर इज अ सम ॲक्च्युअली थिकनेसेस ऑफ द मीडियम. होमोजेनियस मीडियमचं जे थिकनेस आहे तो थिकनेस मुळे थिकनेस ऍब्सॉर्ब करतो काही लाईट, इन्सिडेंट लाईटपैकी काही लाईट ऍब्सॉर्ब करतो, आणि म्हणून आपण काय होतं, ही जी ट्रान्समिट होणारी लाईट आहे ही थोडीशी डिक्रीज होते. ओके, आता त्यांनी काय म्हटलं बघा, ह्या लॉमध्ये लॅम्बर्ट्स बीएस लॉमध्ये काय म्हटलेलं आहे, इन्सिडेंट होणारी लाईट आणि ट्रान्समिट होणारी लाईट अगेन दे कॅन बी डिक्रीज. म्हणजे ट्रान्समिट होणारी लाईट, द रेट ऑफ ट्रान्समिटेड लाईट, ओके, फ्रॉम पासिंग थ्रू द मीडियम इज अगेन गोज ऑन डिक्रीजेस बिकॉज ऑफ व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. Now, not only the thicknesses of this absorbing medium, but also the solution which is used in that one, that can be also the concentration of the solution, they can be may affected on the absorption of the light as well as the transmission of the light. इथं येणारी, म्हणजे मागाशा प्रमाणे, जर मागच्या रूल प्रमाणे आपण बघायला गेलो तर साधा रूल आहे मागचा. दोन वाक्यांमध्ये आपल्याला कळेल, येणारी लाईट आणि इथून बाहेर पडणारी लाईट ह्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त पण आहे. म्हणजे येणारी लाईट जास्त आहे, पडणारी लाईट कमी आहे. त्याचं कारण असं आहे, याचा थिकनेसच आहे. तो थिकनेसेस हा जो मीडिया आहे त्या मीडियाचा थिकनेस त्याला ऍब्सॉर्ब करतो, आणि म्हणून येणारी लाईट कमी असते. आता त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, इकडून येणारी लाईट आणि इकडून जाणारी लाईट पुन्हा कमी आहे. पण कशामुळे कमी आहे? नुसत्या थिकनेसेसमुळे नाही. जर त्या ऍब्सॉर्बिंग मीडियामध्ये जर आपण सोल्युशन वापरलं, त्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती सुद्धा ते डिपेंड आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पुन्हा ऍब्सॉर्ब करतं ॲज वेल ॲज तो मीडिया थिकनेसेस ऍब्सॉर्ब करतो, आणि मग ह्या दोन्हीवरती हे डिपेंड आहे असं त्यांनी त्या या आताच्या ह्या रूलमध्ये, म्हणजे बीएस लॅम्बर्ट्स लॉमध्ये सांगितलेलं आहे. ऑनली कॉन्सन्ट्रेशन कॅन बी इन्क्रीजेस एक्सेप्ट द थिकनेस आहे, दॅट इज एक्स. म्हणजे एक्सच्या ऐवजी सीएक्स वर सुद्धा ते डिपेंड आहे. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एक्स म्हणजे थिकनेसेस ऑफ दॅट होमोजेनियस मीडियम. हा त्यातला दुसरा अर्थ आहे. आपण जर इक्वेशन नुसार जर बघायला गेलो तर सी हियर मायनस डी आय बाय डी एक्स इज इक्वल टू के डॅश, दॅट इज मोलर एक्सटेंशन कोएफिशिएंट, दॅट इज के डॅश इंटू आय इंटू सी. सी इज अगेन द concentration. Okay, now see here, if taking the limits, that is I to I0, then di by I is equal to k dash into E into dx. Now see this one, फक्त व्हेरिफिकेशन इकडचं तिकडून तिकडे केलेलं आहे, त्याच्यामध्ये विशेष काही चेंज नाहीये. Now see this one, this limit is I0 to I is equal to x,
At that time you have to got this, actually this formula, the log of I upon I0 is equal to K dash, again the K dash is the molar extinction coefficient, into C into X, or this is one, or log of I0 upon I is equal to minus K dash, like this fashion. See here is a plus, but this side is a denominator and the numerator is a different one. Here the denominator and numerator will change, and that's why the sign will be changed. Minus K dash C into X, okay, or I is equal to I0 into E raised to minus KCX. This is formula. Okay, now go to again one, I is equal to I0 into 10 raised to minus ECX. This is again the formula, or I is equal to I0 into 10 raised to minus ECX, or this again, this one, log of 10 I0 divided by I is equal to ECX, where this is actually basic concept behind of this Lambert's law, and this equation is the most important. Log of 10 is equal to I0 upon I into ECX, but where E is equal to, what is the value of E? E is equal to K divided by 2.303, and that's why this E means nothing but the molar extinction coefficient is here. Okay, K dash is again your constant one. Like this fashion, we can see the second law here. Okay, then we go to the another point. Okay. Hello friends, now we go to the next point of this chapter, that is the terminology. Okay, there is actually second last chapter point of this chapter, that is the terminology. Now see this one, these are some things that the transmittance. Sometimes the transmittance can be replaced by the transmission also. Okay, now what is meant by the transmission? What is the definition of this one? See this one, incident light actually transmitted fraction is nothing but the transmittance. म्हणजेच काय आलं आपल्या साध्या भाषेमध्ये ट्रान्समिटन्स म्हणजे काय, इन्सिडेंट लाईट आल्यानंतर त्यातला जेवढा भाग जेवढा पोर्शन ट्रान्समिट होतो जो पोर्शन दॅट इज मीन्स ॲक्च्युअली ट्रान्समिशन ऑर द ट्रान्समिशन. ओके, नाउ सी दिस वन, दिस कॅन बी डिनोटेड बाय T, दिस डिनोटेड बाय T is equal to I upon I0. Okay, hello, next go to the opacity. Now see this one, आपण आता बघितलं काय ट्रान्समिशन म्हणजे काय. ट्रान्समिशन म्हणजे काय, amount of the actually incident radiation when passes through a homogeneous medium or the part of it is passes through its one, that is called as a transmission. Okay, म्हणजे इथून बाहेर ट्रान्समिट होणाऱ्या लाईट that is called as a transmission. आता ओपॅसिटी म्हणजे काय, ओपॅसिटीचा दुसरा अर्थ असा आहे बघा. पहिला आपण बघूया ओपॅसिटी म्हणजे काय. रेसिप्रोकल ऑफ द ट्रान्समिशन म्हणजे जेवढी अलाव पास होते त्याच्यानंतर जी राहिली ती जी ऍब्सॉर्ब झाली, दॅट इज मीन्स नथिंग बट द ओपॅसिटी. ओके, रेसिप्रोकल ऑफ द ट्रान्समिशन इज नथिंग बट द ओपॅसिटी. नाउ सी हियर I0 upon I. See here in this transmission that is T is equal to I upon I0, means here I0 upon I is nothing but the opacity, or 1 upon T is nothing but also opacity. Then go to the next, that is optical density, which is again named as the extinction, which is again named as the absorption. Okay, absorbance, sorry, and that can be denoted by D, E and A, like this fashion. Now see here, D is equal to E, is equal to A, because they have some same names are here, optical density, extinction and absorptions also. Or A is equal to log of I0 upon I. Means what's this? Actually log of opacity is nothing but the optical density or optical extinction or the absorptions also. Okay, log of opacity means the value of opacity चा जर आपण लॉग घेतला तर म्हणजेच काय झालं, ऑप्टिकल डेन्सिटी असा आला. देन गो टू द नेक्स्ट, दॅट इज द एक्सटिंक्शन कोएफिशिएंट. द एक्सटिंक्शन कोएफिशिएंट, नाउ सी ऑप्टिकल डेन्सिटी फॉर द युनिट पाथ लेंथ रिक्वायर्ड टू रिड्यूस द लाइट 1/10 ऑफ इट्स इंटेन्सिटी. एकंदर आलेल्या इंटेन्सिटीच्या 1/10 लाईट जर आपण निवडली आणि ती जर आपण जी ऑप्टिकल डेन्सिटी जर बघितली तर दॅट इज कॉल्ड एज एक्सटिंक्शन कोएफिशिएंट. म्हणजेच काय, लाईटचा इन्सिडेंट रेडिएशन जेवढे आलेले आहेत त्यातली 10% लाईट जर ऍब्सॉर्ब झाली तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सटिंक्शन कोएफिशिएंट असं म्हणतो. देन गो टू द नेक्स्ट, स्पेसिफिक एक्सटिंक्शन कोएफिशिएंट. आता इथे काय बघा, ऑप्टिकल डेन्सिटीज आहे ही सुद्धा ऑप्टिकल डेन्सिटीज आहे. कशी आहे, पर युनिट पाथ लेंथ अँड कॉन्सन्ट्रेशन और युनिट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे पर युनिट पाथ लेंथ आणि युनिट कॉन्सन्ट्रेशनच्या दोन गोष्टी आपल्या होत्या. त्या दोन्ही गोष्टी जर युनिट आपण बघितलं
तर त्या युनिटमध्ये जे ऑप्टिकल डेन्सिटी निर्माण होते दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक एक्सटेन्शन कोएफिशियंट असं म्हटलं जातं. आणि लास्ट पॉईंट ऑफ दिस वन इज द मॉलिक्युलर एक्सटेन्शन कोएफिशियंट, स्पेसिफिक एक्सटेन्शन कोएफिशियंट फॉर द युनिट कॉन्सन्ट्रेशन अँड द युनिट पाथ लेंथ इज नथिंग बट द मॉलिक्युलर एक्सटेन्शन कोएफिशियंट आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये विशेष काय फरक नाहीये. मॉलिक्युलचा फक्त इथं मॉलिक्युल वापरला जातो आणि इथं स्पेसिफिक एक्सटेन्शन कोएफिशियंट ही ऑप्टिकल डेन्सिटीच आहे. ही फक्त एका युनिट पाथ लेंथ आणि युनिट कॉन्सन्ट्रेशनला जर आपण वापरली तर या दोन्ही सुद्धा डेफिनेशन आपल्याला कळतात. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जर आपण बघितलं तर सगळ्या ह्याच्यामध्ये एमसीक्यूजला काही वेळेला हा प्रश्न आलेला आहे. बऱ्याच वेळेला याच्यावरती एका टर्मिनॉलॉजीतल्या एखाद्या टर्म्स डिफाईन करा असं 2-3 मार्कासाठी 4 मार्कासाठी येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा सेकंड लास्ट पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. नेक्स्ट चॅप्टरला आपण नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ दिस होल कलरोमेट्री जे आपण आहे ते आपण पुढच्या लेक्चरला आपण बघायचा प्रयत्न करूया. ओके, थँक्यू.